थँक्यू यासिन सर. याच दरम्यान विनंती असणार आहे रोहा संघाच्या कर्णधाराला आपला 12वा खेळाडू पॅनलमध्ये पाठवून द्यायचा आहे. तुमचा जर 12वा खेळाडू आला नाही तर पेनल्टी असणार आहे. येथे आपण पाहतोय एक बिग फाईट पाहायला मिळेल नक्कीच. एकीकडे विघ्नेश 11 रोहा तर दुसरीकडे आपण पाहतोय माणगाव ग्रामीण असोसिएशन संघ पाहायला मिळतोय. या दोन दिग्गज संघांमध्ये ही लढत रंगताना पाहायला मिळते. छोट्या चणीचा परंतु तितकीच भन्नाट कामगिरी करणारा राजा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणी चौकार. थँक्यू डीजे. अगदी झोक्यात सुरुवात पाहायला मिळते. अनिकेतचा पहिला चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पार चौकार. निश्चितपणे अतिशय चांगले मॅच पाहायला मिळते. राजाच्या बॅटिंगकडे सर्वांचेच लक्ष लागलेत. छोट्या चणीचा जरी असेल तरी चांगले बॅटिंग करण्याची क्षमता आहे. येथे आपण पाहतोय कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न निष्फळ. काय झेल टिपलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. राजा बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण पाहतोय जशाच तसं उत्तर पाहायला मिळतंय. टीट फॉर टॅट पाहायला मिळतोय. अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती बहरदार चौकार आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज राजाचा पत्ता कट केला अनिकेतने आणि तितकंच क्रेडिट द्यावं लागेल क्षेत्ररक्षकाला. ज्या पद्धतीने कॅच टिपला एक बहरदार झेल पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हा मोठा धक्का असू शकतो रोहा संघाला. रोहा संघाकडून आपण पाहतोय नवीन बॅट्समन पाहायला मिळतोय बंटी पाटील. परंतु बंटी पाटीलच्या बरोबरीने सुराग वरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. या सुरागने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 45 धावांची तडफदार इनिंग खेळली होती. त्यामुळे निश्चितपणे बंटी पाटील आणि त्याचबरोबरीने सुराग कसा खेळणार यावर ते सुद्धा खूप काही निर्भर असणार आहे. निश्चितपणे पहिली 2 ओव्हर ज्या आहेत पॉवर प्लेच्या त्यावर खूप काही अवलंबून असणार आहे. अनिकेत मात्र आपण पाहतोय या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. निश्चितपणे विकेट मिळाल्यानंतर अनिकेतचा आत्मविश्वास दुणाला असेल. येथे मात्र आपण पाहतोय राजाची विकेट खऱ्या अर्थानं एक मोठा धक्का आहे रोहा संघासाठी. परंतु पाहूया नवीन मैदानात गेलेला फलंदाज बंटी पाटील कशी बॅटिंग करेल. ओहो अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. इन स्विंगर पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन एक डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट रिजनला फील्ड केला गेलाय. फक्त एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळते. षटक क्रमांक चालू आहे पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये थोडासा सावध खेळ पाहायला मिळतोय. संत परंतु आश्वासक सुरुवात पाहायला मिळते. विघ्नेश 11 रोहा संघाच्या बॅट्समन कडनं अतिशय चांगले बॅट्समन विघ्नेश 11 रोहा संघामध्ये आहेत आणि आपण पाहतोय आता सुराग ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. ज्या सुरागने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. तब्बल 45 धावा अक्षरशः चोपल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं एक खूप मोठं टार्गेट त्या संघाने उभारलं होतं. त्यामुळे निश्चितपणे सुरागची बॅटिंग कशी होणार सुरागच्या बॅटिंग विरुद्ध काय स्ट्रॅटेजी ठरवणार माणगाव ग्रामीण संघ ते पाहणं सुद्धा रंगत ठरणार. येथे मात्र या दोन संघांमध्ये खूप चांगलं युद्ध पाहायला मिळेल. परंतु त्याच वेळी अनिकेत आणि सुराग मध्ये सुद्धा तितकी जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. सुराग आपण पाहतोय अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. यावेळी सफल झाला. चेंडूला खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर येतोय शानदार चौकार. इथे असं वाटायला लागले की सुराग जणू काही विघ्नेश 11 रोहा संघाचा वीरेंद्र सेहवाग आहे का. कारण अगदी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तीच बॅटिंग
दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तशीच धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अकाउंट ओपनिंग सुरागने आपलं अतिशय अफलातून केले. अतिशय लाजबाब स्ट्रोक त्याने खेळलाय चौकारासाठी. ओहो, या दरम्यान अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाजाने रीड केलं होतं की फलंदाज आधी शफल होतोय ऑप्शनच्या बाहेर आणि त्यानंतर आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तसा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो बॅट्समॅन सुराग कडनं धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. 10 धावा षटक क्रमांक चालू आहे पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळतात. 1 टू गो शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. राईट आर्म विथ द विकेट. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. सुरागला कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेले असं म्हणावं लागेल. येथे मात्र आपण पाहतोय इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता, लाऊड अपील, परंतु एक बहारदार षटकाची सांगता आणि अखेर होत असताना अनिकेतचं कौतुक करावं लागेल. ज्या नावाचं वादळ आपण पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये त्या सुरागला कुठेतरी रोखले असं म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं अनिकेतने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात केवळ 10 धावा. निश्चितपणे आपण पाहतोय 10 धावांच्या मोबदल्यात एक फलंदाजाला सुद्धा माघारी धाडले. एक फंटास्टिक गोलंदाजी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अनिकेतची जी गोलंदाजी होती जास्त पेस नव्हता अनिकेतकडे, परंतु अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं ग्लेन मॅकग्राला, त्याच्याकडे फारसा वेग नव्हता, परंतु तो ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत कॉइन बॉक्स गोलंदाजी करत बॅट्समनला सतावायचा, अगदी तीच गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेतकडनं आणि अनिकेतच्या अप्रतिम षटकाची सांगता समाप्ती होते. पहिल्या षटकात मात्र आपल्याला पाहायला मिळतात केवळ 10 धावा. पहिलं षटक मात्र अतिशय अफलातून पाहायला मिळते. संमिश्र यश दोन्ही संघांना पहिल्या षटकात पाहायला मिळते. षटक क्रमांक घेऊन दुसरा आपण पाहतोय गोलंदाज सर्वेश याला. सर्वेश जर आपण पाहिला तर कालपासून गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोन्ही आघाड्यांवरती सर्वेश उजवा ठरलाय. या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड, त्याचबरोबरीने गोलंदाजीमध्ये सुद्धा तितकाच दमखम लावलेला सर्वेश समोर पाहूया. आता बंटी पाटील आणि सुराग हे 2 बॅट्समन कशी गोलंदाजी करतील, कारण या मैदानावरती आपण पाहिलं मागील 2 दिवसांमध्ये अगदी दर्जेदार अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय सर्वेश. त्याच्या विरुद्ध पाहूया विघ्नेश 11 रोहा संघाची रणनीती काय असणार, त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार. जर आपण पाहिले तर विघ्नेश 11 रोहा संघासाठी सुरागची इनिंग खूप महत्वपूर्ण असणार आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि खूप वेगाने निघून गेला, त्यामुळे बॅट्समनला मात्र चेंडू मिडल करता आला नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती धाव येत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहतो अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर मी म्हटलं ना तर सर्वेश गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्हीकडे आपला क्लास दाखवून देतोय. येथे मात्र आपण पाहतोय नो मॅन लँड एरियामध्ये चेंडू पाहायला मिळते, थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि एका धावेचे कन्व्हर्जन मात्र डबल मध्ये केलेलं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांचा मात्र लेझीपणा भोवताना दिसतोय. थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 10 फलकार धावा आपण पाहतोय, 12 धावा पाहायला मिळतात. सर्वेशची कलात्मकता आपण पाहतोय. सर्वेश मात्र वारंवार फलंदाजाला त्रास देताना पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय मागे कोणतंही फिल्डिंग प्रोटेक्शन नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेच्या दिशेने, पण इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव पाहायला मिळते. अंपायर डेड बॉल आहे का? तार कशाला लागला का चेंडू अंपायर? अच्छा अच्छा ठीक. 12 on the boot. Over number second in a progress. 13 on the boot. सर्वेश कडनं अतिशय अफलातून षटक आपण पाहतोय. सर्वेचा हा चेंडू बुचकळ्यात आणि संभ्रमात टाकणारा. सुराग मात्र ट्राय करतोय वारंवार इम्प्रोव्हायझेशनच्या स्ट्रोक खेळण्याचं, पण कुठेतरी सुरागला रोखून ठेवणारी गोलंदाजी सर्वेश कडनं पाहायला मिळते.
अफलातून षटक पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. विघ्नेश इलवंद्रो हा संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कंजूसी असलेली गोलंदाजी पाहायला मिळते. तिकट मारा पाहायला मिळतोय गोलंदाज सर्वेश कडना. मिड विकेट रिजनला आपण पाहतोय अगदी खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र वायदेश मिड विकेटला शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक चूक झाल्यानंतर चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. हे बॅकअप होणं क्रिकेटच्या खेळामध्ये केव्हाही चांगलं असतं. किंवा जर हे बॅकअप झालं नसतं तर निश्चितपणे चेंडू सीमांच्या पार सुद्धा गेला असता. त्यामुळे चांगलं कव्हर पाहायला मिळते. 1 to go. सर्वेची अफलातून षटक आपण पाहतोय. एकही मोठा फटका नाही या षटकात. पुन्हा एकदा आपण पाहतोय लाऊड अपील. पंचांकडून कोणताही इशारा येत नाहीये पण काय बहरदार गोलंदाजी केले सुराग. ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करण्याची त्या सुरागला कुठेतरी रोखून ठेवले आणि खऱ्या अर्थानं सुराग विरुद्ध एक वेगळी स्ट्रॅटेजी एक वेगळी रणनीती ठरवले आणि त्या रणनीतीनुसार आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो माणगाव ग्रामीण असोसिएशन संघ. निश्चितपणे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. त्याने फक्त या षटकात खर्च केल्या केवळ 5 धावा. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः सपाटा लावला होता, गोलंदाजांना सापडून मार खायला लावला होता, त्या फलंदाजासमोर खेळत असताना सर्वेशने केवळ 5 धावा या षटकात दिल्यात आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय केवळ 15 धावा धावफलकर पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने टिच्चून मारा केला होता, तिखट मारा केला होता, धारदार गोलंदाजी केली होती आणि फलंदाजांना आपल्या तालावर जणू काही नाचवलं होतं आणि खऱ्या अर्थानं ऑपोजिट संघाला कोलॅप्स करून सोडलं होतं. 5 विकेटची हॉल घेणारा आपण पाहतोय सतीश राजू पाठारे आलाय गोलंदाजीला. राजू पाठारेची गोलंदाजी आपण पाहिले एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि शानदार गोलंदाजी करत असतात. अगदी प्रत्येक मॅच मध्ये त्याने चुणूक दाखवून दिली होती. तर आपण पाहिलं पहिल्या दिवशी सुद्धा राजूने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि तितकाच भेदक मारा राजू आज पुन्हा सुद्धा करताना पाहायला मिळाला. पण त्याच पद्धतीची गोलंदाजी आता दुसऱ्या मॅच मध्ये राजूकडनं होणार का ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय अतिशय अफलातून मारा माणगाव संघाकडून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. पहिला चेंडू फेस करत असताना बंटी. पहिला चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप. पहिला चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पंच सांगतात की हा चेंडू आहे अवांतर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 ते लावला जातोय आणि पहिली सुरुवात आपण पाहतोय अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती मात्र उंचताना पाहायला मिळते. येथे येणारे एक धाव खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 16 धावा. पठाराची जर गोलंदाजी आपण पाहिली तर अतिशय अचूक टप्प्यावर असते परंतु पहिल्या चेंडूवरती थोडसा नियंत्रण पाहायला मिळालं नव्हतं आणि काय चेंडू टाकलाय फलंदाजाला अक्षरशः संभ्रमात टाकलं. फलंदाजाला चेंडू कळलाच नाही आणि आपण पाहतोय फलंदाजाला पाठवले पॅव्हलियन मध्ये परत. थँक्यू डीजे. फलंदाजाची स्पोर्ट्समनशिप आपण पाहिली अगदी स्वतःहून तो बाहेर पडला हे खऱ्या अर्थानं महत्वाचं. आणि आपण पाहतोय बंटी पाटीलच्या रूपात आणखीन एक हादरा बसलाय विघ्नेश 11 रोहास संघाला. रोहास संघ स्ट्रगल करताना आपण पाहतोय कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरताना पाहायला मिळत नाहीयेत, धावा येत नाहीयेत आणि खऱ्या अर्थाने टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय विघ्नेश 11 रोहास संघ. दुसरीकडे आपण पाहतोय माणगाव संघ अतिशय धमाकेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना सोळो की पळो करून सोडले आज माणगाव संघाने. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पठारची गोलंदाजी खऱ्या अर्थानं क्लास आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तोच क्लास पुन्हा एकदा पठारेने या षटकात गिरून दाखवलाय. कारण आपण जर पाहिली अगदी प्रत्येक मॅच मध्ये पठारेकडनं आपण याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळत असते आणि त्याचीच पुनरावृत्ती या मॅच मध्ये पठारे करत असताना आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावर धावा पाहायला मिळतात
17 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. कुठेतरी विघ्नेश इलेव्हन रोहा संघाला आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय पूर्णतः बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू खूप खराब पाहायला मिळतोय. पठारेची गाडी अक्षरशः घसरलेली या चेंडूवर पाहायला मिळाली आणि खूपच बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ द लेग स्टंप चेंडू असल्या कारणानं पंचाने सांगितलंय की हा चेंडू आहे अवांतर आणि एकंदरीत धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. सुरागची बॅट कुठेतरी थांबल्याचं चित्र पाहायला मिळते. जी आक्रमकता सुरागने पहिल्या मॅच मध्ये दाखवली ती आक्रमकता आणि ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळत नाहीये, परंतु या दरम्यान सुरागने लॉफ्ट केलाय आणि हा चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. झन्नाटदार षटकार येतोय. थँक यू डीजे. सुरागला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाहीयेत, कारण सुरागचा नॅचरल गेम जो आहे तो फक्त अटॅक आहे आणि आपण पाहिलं खूप वेळला थांबवलं होतं, परंतु अगदी एक चेंडू भेटला अखूट टप्प्याचा, अगदी सहज गत्या चेंडूवरती हुकचा फटका पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या या चेंडूवरती. पुन्हा एकदा सुरागच्या बॅट मधनं होतोय धमाका. आता मात्र टार्गेट केले पठारेला. चेंडू गेलाय मुंबई गोवा हायवे वरती. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. 29 ऑन अ बोट. सुराग आणि प्रितेश इथे आगळं वेगळं काहीच पारितोषिक येते. 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा. इथे खूप ऊन पडलेलं आहे आपण पाहतोय. त्याच कारणास्तव आपल्या सर्वांचे लाडके संतोष साळवी यांनी आता मात्र एक खुश खबर इथे देण्याची मला विनंती केलेली आहे. ती म्हणजे अशी की प्रत्येक विकेटसाठी एक अल्रिच या ब्रँडची एक पाण्याची बॉटल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारास अल्रिच या ब्रँडची एक बॉटल आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद. आणि कॅच ड्रॉप केले आणि कॅच कोणाची ड्रॉप केले तर इन्फॉर्म बॅट्समन आणि खऱ्या अर्थानं विघ्नेश इलेव्हन रोहा संघाचा महत्वपूर्ण फलंदाज सुरागची. सुरागची कॅच जर तुम्ही ड्रॉप केली तर कदाचित ते तुम्हाला महागात पडू शकतो आणि नुसतंच महागात पडू शकत नाही तर कदाचित ही कॅच कदाचित तुम्हाला मॅचच्या बाहेर सुद्धा नेऊ शकते. क्रिकेटमध्ये आधीच नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस, परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हा चेंडू मात्र अतिशय चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना चूक झालेली पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षकाला चकवल्यानंतर आपण पाहतो अतिशय चांगला बॅकअप पाहायला मिळते. का फुल्लातून चमक दाखवले क्षेत्ररक्षकाने. सूरज होता बॅकअपला आणि सूरजकडनं शानदार बॅकअप पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 कंप्लीट होते आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा पाहायला मिळतात 33 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 11 धावांची धावगती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये आल्या होत्या केवळ 15 धावा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये सुरागची बॅट पुन्हा एकदा चालायला पाहायला मिळाली आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळतात 33 धावा. प्रत्येक षटकारासाठी त्याचबरोबरीने प्रत्येक विकेटसाठी अलरीची बॉटल असणार आहे. प्रत्येक खेळाडूसाठी संतोष साळवी यांच्याकडून पारितोषिक आले. स्कोरबोर्ड वरती आपण जर धावसंख्या पाहिली तर 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये कुठेतरी गाडी टॉप गेअरमध्ये पाहायला मिळाली
ते म्हणजे विघ्नेश रोहा संघाची. आणि कुठेतरी कॅच सोडलं हा मोमेंटम सुद्धा असू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. येथे मात्र फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल माणगाव संघाला, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा माणगाव ग्रामीण संघाने 4 ते 5 कॅच ड्रॉप केले होत्या. त्यामुळे कुठेतरी गोलंदाज ज्या पद्धतीने मारा करतात त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ लावणं खूप महत्त्वपूर्ण असतं. कारण क्रिकेटमध्ये केवळ फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंग एवढंच क्रिकेट नसतं, तर त्यामध्ये फिल्डिंग हा सुद्धा अविभाज्य भाग असतो. आणि क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंगपेक्षा नेहमीच जास्त महत्त्व इम्पॉर्टन्ट हे फिल्डिंगला दिलं जातं. परंतु येथे मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण वारंवार आपण पाहतोय माणगाव ग्रामीण संघाकडून. त्यामुळे कुठेतरी माणगाव ग्रामीण संघाला आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. सर्वेश तिलंगी आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये काय बहरदार गोलंदाजी केली होती. त्या षटकाची पुनरावृत्ती सर्वेश करणार की दुसऱ्या बाजूने चालू असलेलं आक्रमण सुरक्षा चालू राहणार. सर्वेशच्या प्रत्येक विकेटसाठी निलेश तेलंगे यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि प्रत्येक कॅचसाठी निलेश तेलंगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि याच दरम्यान दहावीर चषकाचे जनक, दहावीर चषकाचे शिल्पकार, क्रिकेटचा निस्सीम भक्त, क्रिकेटचा जाणकार सन्माननीय तुषारजी शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल तुषारजी यांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा द्विगुणित करावी. धन्यवाद तुषारजी. एकंदरीत आपण पाहतोय धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 35 धावा. सर्वेश वरसे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत सन्माननीय श्री तुषारजी शिंदे. त्यांचे ते आगमन झाले, त्यांचं सुद्धा मी अगदी सहर्ष स्वागत करतोय. सर्वेची गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडूवरती अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप कव्हर मधना 4 धावांसाठी येतोय एक बहारदार चौकार. Thank you very much DJ. 39 on the board. विघ्नेश 11 रोहा संघासाठी तुफानी फलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावरती करत असताना सुराग विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना कृपया सामना फास्ट घ्यायचे. वारंवार वॉर्निंग येते अंपायर कडनं. आपण खूप सारा वेळ दौडत आहात. सुरागचं आक्रमण आपण पाहतोय. अगदी पहिल्या मॅच मध्ये सुरागने जी बॅटिंग दाखवली त्याची जणू काही पुनरावृत्ती आणि रिकॅप या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आज सुरागने प्रत्येक मॅच मध्ये आपल्या अनाकलनीय बॅटिंगने, आपल्या विध्वंसक वादळी आणि वेगवान खेळीने प्रत्येकाचं मन जिंकून घेतले आणि त्याचीच पुनरावृत्ती आपण या मॅच मध्ये पाहतोय. अगदी वन मॅन शो, वन मॅन आर्मी मैदानावर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय सुराग. येथे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, पण नेटचा कनेक्ट झालेला फटका पाहायला मिळाला नाहीये. अर्थात सुरागचा प्रयत्न होता की हा चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला खेळायचं, पण नेटचा बॅटच्या पट्ट्यावरती सुरागला हा चेंडू घेता आला नाही. त्यामुळे आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 40 धावा. निश्चितपणे एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रयत्न करावा लागेल, कारण माणगाव ग्रामीण संघाने आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 75 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे कुठेतरी 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या संघातील बॅट्समनला. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. येथे मात्र आपण पाहतोय नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईलचा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु फील्ड प्रोटेक्शन मागे होतं. त्यामुळे या चेंडूवरती धाव मिळते केवळ एकच धाव. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 41 धावा. षटक क्रमांक पाहायला मिळते 4. सर्वेशने खऱ्या अर्थानं सर्वांना
मोहित करून सोडले. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वेश अमिट असा ठसा उमटवताना दिसतोय आणि आपल्या कामगिरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने वर्चस्व गाजवले. येथे सुरागचा हेलिकॉप्टर जाणार का सीमारेषे पार आणि सुरागचा हेलिकॉप्टर लँड झाले ओव्हर वन स्लॉग ऑफ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. तुषारच्या या सुरागच्या हेलिकॉप्टर शॉट साठी आपण पाहतोय तुषारजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सुरागचं आक्रमक बॅटिंग आपण अनुभवतोय. धावफलकावरती धावा आहेत 47. वन टू गो. 12 चेंडू 33 धावांची इनिंग आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची अप्रतिम इनिंग खेळल्यानंतर या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी आक्रमक बॅटिंग दाखवत असताना अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि याच प्रोवर्बचा उपयोग करून आपण पाहतोय मैदानात सुराग बॅटिंग करतोय. सुरागच्या बॅट मधनं आपण पाहतोय खूप मोठमोठे लांब पल्ल्याचे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं नेत्रदीपक बॅटिंगचा प्रात्यक्षिक सुराग सादर करत असताना यावेळी मात्र अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल केवळ एकच धाव आणि या एका धावेनिशी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. 4 षटकानंतर धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 48 धावा. पाहूया आता अंतिम षटक येणं आहे शिल्लक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येणार. सुरागची बॅट मात्र अतिशय जोरदार चालताना पाहायला मिळते. सुराग खेळतो वैयक्तिक 35 या धावांवर. जर आपण स्कोर पाहिला सुरागचा 2 मॅच मध्ये तर 2 मॅच मध्ये सुरागने तब्बल 80 धावा कुठल्यात आणि अतिशय अफलातून बॅटिंगचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते सुरागकडनं. सर्वेशला सुद्धा कौतुक करावं लागेल कारण सुरागला रोखण्याचं काम त्यांनी केले. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय स्वप्नीलच्या हाती. पाहूया स्वप्नील कशा पद्धतीने मारा करेल अंतिम षटकात. अंतिम षटकामध्ये पाहूया विघ्नेश 11 रोहा संघाची रणनीती काय असणार, स्ट्रॅटेजी काय असणार. स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये विघ्नेश 11 रोहा संघ कसा खेळणार किंवा त्यांच्या समोर गोलंदाजी करणार संघातील गोलंदाज कशा पद्धतीने मारा करणार हे पाहणं. विघ्नेश 11 रोहा संघातील बॅट्समनला या षटकामध्ये जेवढे षटकार येतील त्यातील प्रत्येक षटकारास तुषारजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू अतिशय अफलातून पाहायला मिळतोय. अगदी खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. कम्प्लीट ब्लॉक होल पाहायला मिळतोय. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वप्नीलकडनं शानदार सुरुवात पाहायला मिळतोय. एक फॅन्टास्टिक स्टार्ट पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडनं या पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित असतं आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर निश्चितपणे बुंध्यातली गोलंदाजी पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय सुरागला वंचित केलं जाते मोठ्या फटक्यापासून. निश्चितपणे जर आपण पाहिलं सुराग ट्राय जरूर करत होता की त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करायची आहे परंतु सुराग वारंवार डिसाइडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची हीच चूक कुठेतरी गोलंदाजाने हेरल्याचं चित्र पाहायला मिळते. येथे मात्र स्वप्नीलकडनं अतिशय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना रीड करून तो गोलंदाजी करता दिसतोय आणि त्यामुळेच की काय या षटकात मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. स्लॉग ओव्हर मध्ये अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना मात्र मोठे स्ट्रोक मारू देत नाहीये. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 49 धावा. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक सनी आहे. सनीला तेथे तोडचा बीट केले आणि आपण पाहतोय 50 अप ऑन द बुट धावांचं अर्धशतक पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. पण कुठेतरी आणखीन धावा येणं गरजेचं आहे. ही विकेट जी आहे ही बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे आणि बॅटिंग पॅराडाईज विकेट वरती कमीत कमी 65 धावा तरी करणं खूप गरजेचं आहे. आणि जर षटकारांची हॅट्रिक झाली तर तुषारजी शिंदे यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक. येथे आपण पाहतोय सुरागचा बॅट बंद आलाय. गगनाला गवसणी घालणारा मोठा लांब पल्ल्याचा षटकार.
थँक्यू व्हेरी मच डीजे. 16 चेंडू मध्ये 41 धावांची तडफदार बेमिसाल इनिंग आपण पाहतोय. सुरागच्या बॅट मधनं आज जणू काही फटाके निघताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरागच्या बॅट मधनं आला अतिशय चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवून फसवून चेंडू फरार झालाय. सीमा रेषे पार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. खऱ्या अर्थानं डीजे मास्टरने सुद्धा अगदी योग्य वेळी योग्य गाणं लावलं. सुरागने आज दाखवून दिले की मे हु डॉन 60 आपण पाहतोय धाव फलकावरती 60 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि सलग दुसऱ्या मॅच मध्ये 45 धावा केल्या सुरागने. शेवटचा चेंडू आहे शिल्लक आणि पाहूया सुरागचं अर्धशतक दुसऱ्या मॅच मध्ये लागणार का. आणि हा फटक्यावर मोहर लागले षटकाराची आणि आपण पाहतोय सुरागच्या बॅट मधून आले अर्धशतक. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरागच्या या दमदार बॅटिंग साठी. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 45 धावा आणि दुसऱ्या मॅच मध्ये 51 धावा. थँक्यू व्हेरी मच डीजे. तुषारजी शिंदे यांच्याकडून जी बॅटिंग केली फलंदाज सुराग यांनी त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आले. आणि सुरागची बॅटिंग जी होती ना ती वन मॅन शो वन मॅन आर्मी अशी होती. कारण 66 धावा झाल्यात आणि त्यातील 51 धावा एकट्या सुरागची आहेत. यावरून सुरागची बॅटिंग किती डेंजरस किती अफलातून आक्रमक होती हे पाहायला मिळते. आणि सुरागच्या अफलातून आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरती आपण पाहतोय 66 धावांचा एक खूप मोठा डोंगर उभारलाय. आणि पाहूया हे लक्ष जे आहे ते आता कशा पद्धतीने कंप्लीट करेल माणगाव ग्रामीण संघ. इव्हन त्यांना डिफेंड करणार का रोहा विघ्नेश रोहा संघ याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय यासनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास अल रिच या ब्रँडची एक पाण्याची बॉटल सन्माननीय संतोषजी साळवी यांच्यातर्फे. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी सुद्धा अल रिच या ब्रँडची एक बॉटल दिली जाणार आहे सन्माननीय संतोषजी साळवी यांच्यातर्फे. धन्यवाद. घोटवळ ग्रामपंचायत सदस्य भुवन ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भास्करजी यांना विनंती करतोय की सर आपण थोडंसं पुढे यावं कारण आपल्या शुभ हस्ते तुषारजी शिंदे यांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. वरसे ग्रुप ग्रामपंचायत या पंचायतचे सदस्य त्याचप्रमाणे निस्सीम क्रिकेटचा भक्त क्रिकेटचा वेडा आणि धावीर चषकाचा जनक धावीर चषकाचा शिल्पकार सन्माननीय तुषारजी शिंदे. तसं पाहिलं तर त्यांचा व्यवसाय हा एक बिल्डर आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत. परंतु त्यांचं दुसरं प्रेम जर आपण बघितलं तर ते मात्र आहे क्रिकेट. तुषारजी यांचं मनपूर्वक मी स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जोरदार जरा टाळ्या झाल्या पाहिजे तुषारजींसाठी कारण आपण पाहतोय रोहा येथून ते सामने पाहण्यासाठी आणि रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय दीपक शेठ जाधव यांचे शालेय मित्र. आणि ज्यावेळेस मी विचारलं तुषारजी शिंदेना की आपण इकडे कसा काय तर त्यांनी सांगितलं की दीपक शेठ जाधव हे माझे लंगोटी यार आहेत. तर अशी यांची ही मैत्री. तसं पाहिलं तर
राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मैदानावरती ते खेळत असतात. आपण बऱ्याच वेळा पाहिलंय, परंतु क्रिकेटमध्ये त्यांनी कधी राजकारण आणलं नाही आणि राजकारणामध्ये कधी क्रिकेट आणलं नाही. राजकीय पटलावरती वेगवेगळ्या मैदानावरती खेळत आहेत. आज सुद्धा वेगवेगळे डावपेच त्यांचे आपण पाहत असतो आणि त्यांच्या बुद्धीचा चातुर्याचा बऱ्याच वेळा आपल्याला प्रत्यय सुद्धा आलेला आहे. तर आपलं असंच मार्गदर्शन आणि असाच हसमुख चेहरा आणि असाच पाठिंबा राहील अशी मी प्रार्थना करतोय आणि पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 67 रनों की 67 रनों की जरूरत, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवर में 66 रन यहां पे जोड़े थे रोहा टीम ने. सनी गुलगुले स्ट्राइक इन पर सलामी बल्लेबाज के रूप में, जबकि राज नॉन स्ट्राइक इन पर गेंदबाजी की जिम्मेदारी अमित के ऊपर. राइट आर्म राउंड विकेट प्रदर्शन जारी है. पहली गेंद आउट, देखा ना ताव और सनी ने अपना जलवा यहां पे बिखेरा. छक्के से शुरुआत. आणि धन्यवाद डीजे मास्टर. आणि आमचे खजिनदार हरेशजी गजमल साहेब झेल टिपत असताना थोडेसे घसरले, परंतु प्रितेश, खऱ्या अर्थानं आपण हरेशजी गजमल यांचं आभार व्यक्त करायला हवंय, कारण अफाट आपण पाहतोय त्यांची मेहनत. मग एक तिथे आपण पाहतोय स्वयंसेवक म्हणून असेल, एक स्वयंसेवक म्हणून असेल किंवा या स्पर्धेचा एक मुख्य आयोजक ही भूमिका असेल, मग ती जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे आलेले पाहुण्यांचं स्वागत असेल. प्रत्येक गोष्टींवरती ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतलेली आहे ते हरेश शेठ आणि पंकज येलगर यांचं खरंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय विजयजी आईत यांचं इथे आगमन झालेलं आहे. या षटकारानं आगमन केलंय विजय आईत यांचं. वेलकम विजयजी. धन्यवाद डीजे. लागोपाठ 3 षटकार जर आपण मारले तर आपल्याला सन्माननीय विलासजी येलकर यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सुवर्ण संधि, सुनहरा मौका सनी के पास. सनी फिर से एक बार स्ट्राइक एंड पर. जी हां, लेग स्टंप के बाहर मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर और कुछ भी नहीं, क्योंकि लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाने के बाद होश उड़ गए हैं गेंदबाज के. सन्माननीय भाई दसोदे यांच्यातर्फे सुद्धा लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. मगर इस बार यहां पे छक्का नहीं चौका आया है. वेल डन डीजे. धन्यवाद डीजे. देखिए तुषार जी, यहां पे हर ओवर में 13.20 की औसत से रन बनाने की जरूरत है मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के टीम को, मगर 3 गेंदों में ही 4 कदम आगे चलते हुए 17 रन जोड़े हैं और धुआंधार बल्लेबाज सनी अपने आक्रमण की धार को यहां पे पहले गेंद के साथ तेज करते हुए जी जरूर अमित, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, कुछ सोचते हुए. जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद थी. ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, सेफ स्लॉट में डालने की कोशिश थी,
कारपेट के सहारे उसे खेल दिया था मिड विकेट की दिशा में, गेंद फील्ड होती हुई मगर फिर भी 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। रोहा ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय हमारे मित्र और एक दिलदार व्यक्ति अर्थात संगीत जी देशमुख, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि उन्होंने बहुत मेहनत की है और बहुत पैसे भी खर्च किए हैं और अपने टीम को जो मार्गदर्शन दिया है। आज देखिए उनकी टीम बहुत ही ऊंचे स्तर पर हमें नजर आ रही है। अगली गेंद उल्टे हाथ से खेलने का प्रयास था मगर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, जाना था मुंबई पहुंच गए पूना। उस तरह से यहां पे कुछ नजारा, गेंद शरीर से टकराई, लेग बाय के रूप में 1 रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 रन, 19 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है और अमित के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहां पे बढ़ रहा है। करे तो क्या करे इस सनी बल्लेबाज का। सनी जी हां, इस मरतबा यॉर्क करने की कोशिश की मगर उसे भी खोद कर खेला कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों को 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। सनी का मतलब होता है चमकता हुआ और देखिए नाम के तहत यहां पे ये चमक रहा है बल्लेबाज। 1 रन शॉट का अंपायर जी का इशारा आता हुआ। अंपायर जी बहुत ही चौकन्ने हैं, देखिए उनकी तीक्ष्ण नजर से ये बिल्कुल बच नहीं पाए। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है, 20 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। हालांकि जरूरत है हर ओवर में 13.20 की औसत से। अगर ये इन पहले 2 ओवर में 40 रन जुटाते हैं ये 2 बल्लेबाज तो मैच को जीतना काफी आसान हो सकता है। और आत्मविश्वास देखिए हरीश जी गजमल का, वो कह रहे थे 50 रन जब हुए थे तो होने दो ना, 60 रन होने दो, 66 रन होने दो, हमें कोई फर्क नहीं पड़ता, हमारे बल्लेबाज भी ये रन बना सकते हैं, ये दमखम हमारे भी बल्लेबाजों में है। ये आत्मविश्वास बहुत बड़ा हालांकि यह मानना चाहिए क्योंकि कहा जाता है कि छाता जो होता है वो बारिश नहीं रोक सकता परंतु बारिश में खड़े रहने का फैसला हौसला अवश्य देता है। जी हां, पहली गेंद के ऊपर खंबा उखाड़ दिया और राज बैक टू द पैवेलियन। लोणेरे या संघाचे कर्णधार आणि पोलादपूर या संघाचे कर्णधार मी आपल्याला विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं। चलिए मैदान में चलते हैं। जो मैं बात कर रहा था तुषार जी, छाता बारिश नहीं रोक सकता परंतु बारिश में खड़े रहने का हौसला अवश्य देता है। उसी तरह आत्मविश्वास सफलता की गारंटी तो नहीं दे सकता परंतु सफलता के लिए संघर्ष करने की प्रेरणा अवश्य देता है। और देखिए देवा आए हैं जिन्होंने लास्ट ईयर धावीर चषक में क्या कमाल की गेंदबाजी की थी और हालांकि इस प्रतियोगिता में भी उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अपने नाम का परचम लहराया है, अपने नाम की यहां पे छवि जरूर छोड़ी है। वही देवा राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, ओवर पिच गेंद कवर के ऊपर से खेलने का प्रयास और कवर के फील्डर के हाथों में खेलने की गलती, दूसरा झटका लगता हुआ। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 बल्लेबाजों को चलता किया है। अगर यहां पे हैट्रिक आपने नाम करते हैं तो तुषार जी शिंदे इनकी जानिब से 500 रुपए का इनाम देकर इस गेंदबाज देवा को नवाजा जाएगा। बहुत ही बड़ा सुनहरा मौका देवा के पास।
इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में नमूदार होते हुए। मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन की जानिब से संकेत स्ट्राइक एंड पर हैट्रिक की दहलीज पर क्या हैट्रिक अपने नाम करेंगे भारतीय टीम का। हम भारतीय टीम की बात कर रहे थे। दीपक चहर ने भी हैट्रिक अपने नाम की थी, मोहम्मद शमी ने भी हैट्रिक अपने नाम की है। जी हां, मगर इस मरतबा हैट्रिक यहां पे मिस होती हुई ऑप्शन के बाहर ललचाया था बल्लेबाज संकेत को। संकेत ने खेलने का प्रयास किया था मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, बॉडी से बहुत दूर खेला था। मैदान में गेंदबाजी और बल्लेबाजी की फाइट चल रही है मगर हमारे बाजू में व्यासपीठ में तुषार जी शिंदे और दीपक शेठ की यहां पे फाइट जारी है। ये लीजिए, लाजवाब छक्का आता हुआ देवा के ऊपर आक्रमण की धार को तेज किया है। धन्यवाद डीजे। यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय सन्माननीय तुषारजी शिंदे यांच्या शुभ हस्ते। मास्टर माइंड, मैदानाच्या बाहेरचा मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं, मग क्रिकेट असेल, राजकारण असेल, बांधकाम व्यावसायिक म्हणून असेल, इथे टॉस केला गेलाय। पोलादपूर या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। धन्यवाद तुषारजी, खऱ्या अर्थानं जबरदस्त असे चाणाक्ष, बुद्धिवान आणि चालाक असे एक मैदानाच्या बाहेरचे समीक्षक आहेत असं मी म्हणेन, कारण बऱ्याच वेळा त्यांचे अंदाज हे खरे ठरत असतात, हे मी स्वतः पाहिलंय। हो, इस बीच बहुत ही बढ़िया गेंद थी, सनी को आश्चर्यचकित किया था देवा ने। लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद को अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही थी और ये कॉम्बिनेशन की वजह से बल्लेबाज सनी चक गए थे। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आ रही थी। देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में अंकित ने जो खोया था, देवा ने दूसरे ओवर में पाया है, क्योंकि पहले ओवर में अमित ने 20 रन खर्च किए हैं और देवा ने मात्र 7 रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया है, 2 बल्लेबाजों को खामोश किया है। अब यहां पे 2 ओवर की समाप्ति के बाद दोनों रनों की संख्या हो चुकी है 27 रन। ऐसा लग रहा था कि 2 ओवर में कम से कम 35 या 40 रन हमें बोर्ड पे नजर आएंगे, मगर तुषार जी ने कहा था कि देखिए देवा जैसे ही आएंगे रनों को सुखा देंगे, और उनका अंदाजा फिर से एक बार यहां पे सही साबित होता हुआ। दोनों भी बल्लेबाज जो है पेन टीम से बिलोंग करते हैं। इस बीच नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। अक्षय के ऊपर जिम्मेदारी सौंपी है। अब 30 गज का दायरा भी हट चुका है। हमें राइट हैंडेड बल्लेबाज के लिए डीप पॉइंट और उसी के साथ वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के नजदीक दिखाई देता हुआ डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन, कुल 5 फील्डर सीमा रेखा के नजदीक है। ऑफ साइड की दिशा में 5 फील्डर और ऑन साइड की दिशा में 4 फील्डर। एक शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, कवर पॉइंट और एक शॉट कवर हमें नजर आता हुआ। अक्षय राइट आर्म ओवर द विकेट दौड़ पड़े। पहली गेंद ओवर पिच थी मगर उसे खड़े खड़े खेल दिया था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी थी, इस वजह से मिड विकेट की दिशा में वन बाउंस सीधा फील्डर के हाथों में चली गई। 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 28 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। हौसले यहां पे बुलंद रखने होंगे। मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के बल्लेबाजों को हम जीत सकते हैं, यह हौसला और आत्मविश्वास बरकरार रखना होगा। देखिए एक शेर यहां पे दहाड़ता हुआ
मैं अकेला हूं, अब यहाँ पे हमारी ही टीम जीतेगी, बार बार यहाँ पे दोहराते हुए तुषार जी शिंदे। बहुत ही जबरदस्त मानसिक हमें मनोवैज्ञानिक जिसे कहते हैं, कमाल की गेंद अक्षय की मैं सराहना करना चाहूंगा। मैं यहां से देख रहा हूं कि गेंद टप्पा खाने के बाद 1.5 फुट घूमी है। सनी करे तो क्या करे, हालांकि कोशिश कर रहे थे मगर यह कोशिश बहुत ही नाकाम रही। सनी को सोचना होगा, अपने फुटवर्क का इस्तेमाल करना होगा। फिर से एक बार खड़े खड़े खेल रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर ललचाते हुए अक्षय अपनी कलात्मकता, अपना कौशल्य, अपना हुनर और अपनी प्रतिभा यहां पे दिखाते हुए। ये गेंदबाजी की कला बहुत ही मेहनत की कला होती है, इसे हासिल करना इतना आसान नहीं होता। उसके लिए आखिरकार हवा में खेलने पर मजबूर कर दिया। कवर की दिशा में राजा मौजूद हो, इसके साथ एक बड़ी मछली जाल में फंसते हुए अक्षय। धन्यवाद डीजे। अक्षय जब गेंदबाजी करने के लिए आए थे तब तुषार जी ने कहा था कि कवर की दिशा में ये कैच जरूर लपकने का मौका क्रिएट करेंगे अक्षय। और देखिए तीसरी ही गेंद के ऊपर अक्षय ने मौके को क्रिएट किया और कवर की दिशा में कैच लपकने में कामयाब रहे राजा। ये होता है एक्सपीरियंस, और ये होती है कला, ये होता है प्रेडिक्शन, ये होता है अंदाजा। हालांकि वो खुद दौड़ते नहीं मगर मैदान में जो दौड़ रहे हैं उनके ऊपर दाव जरूर लगाते हैं, कभी आयोजक के रूप में तो कभी संघ मालक के रूप में। अलग अलग भूमिका में हमने उन्हें अक्सर देखा है। अक्षय एक सफल गेंदबाज, 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। फिर से एक बार लेग स्पिन की कला यहां पे दिखाते हुए, मगर इस मरतबा क्या हुआ, टप्पा खाने के बाद गेंद बहुत ही ज्यादा बाहर की तरफ निकल गई और अंपायर जी ने उसे मजबूरन वाइड करार दिया। अक्षय कामड़े फिर से एक बार फ्लाइटेड गेंद, और इस मरतबा ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे। 35 रन ऑन स्कोर बोर्ड, 35 रन हो चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 13 गेंदों में 32 रनों की और जरूरत। सन्माननीय निलेशजी तेलंगे यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 200 रुपयाचे इथे रोख पारितोषिक आलंय आणि माणगाव असोसिएशन जर या सामन्यामध्ये जिंकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब यहां पे 12 गेंदें बची है और 12 गेंदों में जीतने के लिए 31 रनों की जरूरत। हर ओवर में 15.50 के औसत से रन बनाने हैं। हालांकि इस मैदान में ये रन बन सकते हैं क्योंकि 12 गेंदों में मात्र 4 बड़े स्ट्रोक खेलने हैं। अगर 4 बड़े स्ट्रोक खेलते हैं 12 गेंदों में तो ये मैच माणगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के पक्ष में होगा। मगर यहां पे अगर बल्लेबाजों को अगर बल्लेबाजों को डॉट करते हैं, बिंदी करते हैं, तो गेंदबाजी करने वाली टीम फिर से एक बार यहां पे वापसी कर सकती है। और तुषार जी शिंदे की जानिब से हर एक बिंदी गेंद के लिए, हर एक डॉट गेंद के लिए 100 रुपए का इनाम। देखिए ये है अपनी क्रिकेट के प्रति जज्बात, ये है क्रिकेट के प्रति शौक और ये है क्रिकेट के प्रति जुनून। हालांकि पहले उनको शौक था मगर वो शौक अब शिद्दत के साथ जुनून में तब्दील हो चुका है। अब यहाँ पे उन्हें लत लग चुकी है, एक जिसे मराठी में व्यसन कहते हैं, वो लत लग चुकी है क्रिकेट की। और ये लत जब लगती है तो फिर वो बिल्कुल नहीं छोड़ती।
12 गेंदे 31 रन जीतने के लिए। और तुषार जी का कहना है कि हर इंसान को किसी न किसी चीज की लत होना बहुत ही जरूरी है। हालांकि वो सिगरेट से, शराब से, अर्थात रम रमा रमी से दूर है, मगर क्रिकेट के बहुत ही नजदीक आ चुके हैं। नए गेंदबाज फिर से एक बार आए हैं। देवा अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संकेत। संकेत ने एक छक्का, यहां पे 2 छक्के अब तक लगे हैं, यानी आत्मविश्वास तो उनका चोटी पर है। जी हां, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद विकेट कीपर सुराग के हाथों से फिसल चुकी है। और ये देखिए बिंदी गेंद और 100 रुपए का इनाम आता हुआ तुषार जी शिंदे की जानिब से। हर एक बिंदी गेंद के ऊपर 100 रुपए। बहुत ही आत्मविश्वास के साथ अपने सभी चहीते खिलाड़ियों की हौसला अफजाई करते हुए, आत्मविश्वास बढ़ाते हुए तुषार जी अगली गेंद। जी हां, हेलीकॉप्टर चलाया था जरूर, मगर बहुत ही बढ़िया गेंद, यॉक करने का प्रयास था और काफी हद तक सफल भी रहे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉट फाइनले की दिशा में चली गई थी। 1 रन मात्र यहां पे मिला, मगर एक रन बनाकर काम नहीं बनेगा। अब यहां पे बड़े स्ट्रोक की दरकार और कल के सही मायनों में हीरो सर्वेश तेलंगे, जिन्होंने कल रिकॉर्ड ब्रेक बल्लेबाजी की थी, वही बल्लेबाज सामने। जी हां, मगर इस मरतबा सर्वेश को भी चकमा दिया। गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई, थोड़ी सी घूमती हुई बल्लेबाज सर्वेश को चकाती हुई नजर आई। शॉर्ट थर्ड मैन में जब तक गेंद फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 38 रन। मगर यहां पे बड़े स्ट्रोक की जो दरकार है, बड़े स्ट्रोक का बेसब्री से इंतजार हो रहा है। जिस तरीके से हम छोटे बच्चे का बेसब्री से इंतजार करते हैं, 9 महीने हालांकि वेट करते हैं, वैसे ही यहां पे वेट हो रहा है, इंतजार हो रहा है। एक बड़ा शॉट आएगा और ये देखिए, ये बड़ा स्ट्रोक आता हुआ नहीं नजर आएगा, क्योंकि मिड विकेट में राजा मौजूद थे और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। 8 गेंदें बची है और 29 रनों की जरूरत। 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सर्वेश का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज सूरज। 8 गेंदें 29 रन, 29 रन 8 गेंदें। सम्माननीय श्यामराव जी येलकर कह रहे हैं कि आसानी के साथ ये बना सकते हैं हमारे खिलाड़ी। ओहो, मगर देवा का भन्नाट यॉर्कर देखिए ऑफ स्टंप पर, सेफ स्लॉट में, सेफ रीजन में, सेफ जोन में, जिसे कहते हैं एक नेगेटिव गेंदबाजी। बचना चाहते हैं, वो जानते हैं यहां पे विकेट की दरकार बिल्कुल नहीं है। फिर से एक बार यहां पे 100 रुपए के हकदार होते हुए देवा। सर्वेश के ऊपर सभी की उम्मीदें हैं, क्योंकि सर्वेश ने जिस तरीके से कल खेल खेला था उसी तरह से खेलना होगा। मगर अब यहां पे गेंदबाज अलग है। राजा देखिए तेजी के साथ गेंद कर लपक पड़े और बहुत ही बढ़िया थ्रो। 1 ही रन यहां पे मिलेगा। अब अंतिम 6 गेंदों में जीतने के लिए मानगांव टीम को चाहिए 28 रन। इस ओवर में देवा ने मात्र 3 रन खर्च किए हैं और 3 गेंदें बिंदी, अर्थात 1 विकेट भी इसमें शामिल है, यानी 300 रुपए की कमाई तुषार जी शिंदे की जानिब से यहां पे होती हुई। 6 गेंदों में 28 रन। हालांकि मैंने अपने करियर में 6 गेंदों में 31 रनों की जब जरूरत थी, तब विजय पावले को वो 31 रन मारते हुए मैंने देखा है। 6 गेंदों में जब 30 रनों की जरूरत थी, तब
तब सुमित भगत को मैंने वो 30 रन बनाते हुए देखा है। और इसी साल जब 6 गेंदों में 28 रनों की जरूरत थी, तब अमोल घरत को मैंने 6 गेंदों में 28 रन बनाकर देखा है। तो यहाँ पे क्या इतिहास रचा जाएगा? क्या यहाँ पे अपना नाम हर मैदान पर मुझे मजबूरन लेने पर आप मजबूर करोगे? ये सर्वेश को सोचना होगा। छह गेंदे और 28 रन, यानी कम से कम 4 बड़े स्ट्रोक, 4 छक्कों की दरकार। कल के दिन लगातार 9 बड़े स्ट्रोक खेले थे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सर्वेश तेलंगे ने। 6 छक्के 6 गेंदों में लगाए थे, 7वां भी छक्का लगाया था, 8वां चौका और 9वां फिर से एक बार छक्का लगाया था सर्वेश ने। आज ऐसे ही बल्लेबाजी करने की जरूरत, आज अगर वो इस तरह की बल्लेबाजी करेंगे तो जिंदगी भर के लिए ये मैच उन्हें याद रहेगा। डीजे धन्यवाद डीजे। यहां पे हमारे डीजे मास्टर कह रहे हैं कि डोंगर सजौला, हालांकि यहां पे पारी को सजा रहे हैं सर्वेश तेलंगे। पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया गेंदबाज जय को। 3 बड़े स्ट्रोक और जरूरी है जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। अगली गेंद मनोवैज्ञानिक दबाव दोनों तरफ। जी हां, इस मरतबा तकरीबन फुल टॉस गेंद थी, मगर हवा में लहराती हुई गेंद बल्लेबाज सर्वेश को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। हौसले बुलंद रखने होंगे, आत्मविश्वास को फिर से एक बार इकट्ठा करना होगा, क्योंकि कहा जाता है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। ये लीजिए उड़ान और एक बड़ा स्ट्रोक, 6 रन। तीन गेंदे, हेलो, 3 गेंदे 16 रनों की जरूरत। 3 गेंदों में 12 रन जुटा लिए हैं सर्वेश ने। कल का हाइलाइट्स यहां पे दिखा रहे हैं सर्वेश तेलंगे। कल 9 गेंदों में 9 बड़े स्ट्रोक जिस बल्लेबाज ने लगाए थे उसमें 8 छक्के थे लगातार। अब यहां पे लगातार 2 छक्के लगाकर गेंदबाज जय देशमुख के होश उड़ा दिए हैं, होश ठिकाने लगा दिए हैं। दिलों की धड़कनें बढ़ाने वाला ये खेल और दिमाग को सुन्न कर देने वाला ये क्रिकेट का खेल। अब यहां पे किसकी जीत होगी, किसकी हार होगी? अगर एक छक्का लग गया तो क्या होगा? फिर यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम हावी हो सकती है। जी हां, इस पर दबा 1 रन तो मुकम्मल हो चुका है। दूसरा रन के लिए क्या है, कोशिश करेंगे? नहीं, दूसरा रन हो नहीं सकता था और सर्वेश रन आउट होकर पैवेलियन में वापिस। डीजे धन्यवाद डीजे। मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मगर मसला तो ये है कि अब सबसे पहले पहल कौन करे, करे तो क्या करे? क्योंकि 2 गेंदे 12 रन, 2 छक्के लगाने से भी काम नहीं बनेगा, गेंदबाज को गलती करनी पड़ेगी।
जी हाँ, बड़ा स्ट्रोक जरूर आएगा, इसमें कोई शक नहीं, मगर हम नहीं कह सकते कि देर आए दुरुस्त आए, क्योंकि अब मात्र एक गेंद बची है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। धन्यवाद डीजे। वाईट नोला 200 रुपये आलेले आहेत। और ये और एक बड़ा स्ट्रोक जरूर आएगा, मगर उसका फायदा नहीं होगा। बहुत ही जबरदस्त मैच, बहुत ही शानदार मुकाबला यहां पे देखने को मिला और एक्सपीरियंस फिर से एक बार तुषार जी शिंदे का यहां पे सही साबित होता हुआ।